जागा आहेत कोकणामधल्या. अमोल मोरे आपल्याला याबद्दल सांगतील. अमोल, कोकणकरांची कशी उत्कंठा वाढतीये? अमोल. अश्विन, नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणामध्ये आहेत आणि जर आपण बघितलं म्हणजे पूर्ण गणित तर एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की 2014 पासून जी काही कोकणातल्या राजकीय उलटापालटी झालेली आहेत आणि त्यानंतर आता पुन्हा 2014 मध्ये नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्यामुळं नेमकं नारायण राणे यांना मॅन्डेट इथं कशा पद्धतीने मिळणार आहे, रत्नागिरी जिल्हा किंवा सिंधुदुर्ग जिल्हा यांना या दोन्ही जिल्ह्यांमधून त्यांना किती मतं मिळणार आहेत आणि त्यांची नेमकी निकाल कसा असणार आहे, ते विजयी होणार आहेत का याबाबतची उत्सुकता आहे. याचं दुसरं परत एक कारण आहे की पहिल्यांदा या ठिकाणी कुठेतरी कमळ चिन्ह दिसलेलं आहे मागच्या 25 वर्षामध्ये. त्यामुळे भाजपला एकंदरीत तिथं कशा पद्धतीचं मॅन्डेट मिळतंय, भाजपच्या बाजूने कोकणी माणसाचा कल कसा हे पाहावं लागेल. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की कोकण हा साधारणपणे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. पक्षफुटीनंतर देखील कुठं मोठी पडझड झालेली तशा अर्थानं दिसून येत नाहीये. पण असं असलं तरी ज्या पद्धतीनं महायुतीनं काम केलं गेलेलं आहे, अत्यंत वेगळ्या पद्धतीने जी गणितं फिरवली गेलेली आहेत, अशा वेळेला ही गणितं किंवा ही जे प्लस मायनस पॉईंट्स असणार आहेत ते कुणाच्या पारड्यामध्ये जाणार हे पाहावं लागेल. आणि दोन्हीही कधी काळी राणे शिवसेनेमध्ये होते. खरंय, कोकणामध्ये काय होत आहे, दोन्ही जागांवर काय होत आहे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद अमोल. आणि यानंतर आपण मराठवाड्यामध्ये जातोय. बीडमधनं गोविंद शेळके आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. गोविंद, बीडच्या जागेची प्रचंड मोठी उत्सुकता आहे. म्हणजे मुंडेंची दुसरी लेक पुन्हा एकदा दिल्लीत जाणार आहे का, बजरंग बाप्पा सोनावणेंना जॅकपॉट लागणार आहे, याची कमालीची चर्चा आहे. बरीच तयारी, बरीच लगबग पाठीमागे दिसते. काय सुरू आहे सध्या? ज्ञानदार, तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. जे पोलिंग एजंट आहेत ते इथं पोहोचत आहेत.